आमाच्या विशेष बुलेटिनमध्ये आपलं स्वागत आहे. पाहूया विशेष बातमी. भारतामधील जवळपास प्रत्येक नागरिकांकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड ही दोन्ही महत्त्वाची कागदपत्रे आहेत. मात्र जर तुम्ही अजूनही पॅन आणि आधार लिंक केले नसेल तर अडचणीत येण्याची शक्यता आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की 31 डिसेंबर 2025 पर्यंत पॅन आधार लिंक न केल्यास 1 जानेवारी 2026 पासून पॅन कार्ड निष्क्रिय होईल. अर्थ मंत्रालयाने याबाबत अधिकृत अधिसूचना जारी केली असून आधार नोंदणी आयडीच्या आधारे पॅन कार्ड काढलेल्या नागरिकांनी आता आयकर विभागाला आपला आधार क्रमांक देणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कर प्रणाली अधिक पारदर्शक करणे आणि बनावट पॅन रोखण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. पॅन कार्ड निष्क्रिय झाल्यास अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. आयकर रिटर्न भरणे, बँकिंग व्यवहार, गुंतवणूक तसेच मालमत्तेशी संबंधित व्यवहार करता येणार नाहीत. त्यामुळे ज्यांनी अद्याप पॅन आधार लिंक केलेले नाही त्यांनी तात्काळ हे काम पूर्ण करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जर तुमचे पॅन कार्ड आधीच निष्क्रिय झाले असेल तर ते पुन्हा सक्रिय करता येते. मात्र यासाठी आधार लिंक करताना 1000 रुपयांचा दंड भरावा लागतो. त्यामुळे अतिरिक्त खर्च टाळण्यासाठी 31 डिसेंबरपूर्वीच पॅन आणि आधार लिंक करणे फायद्याचे ठरेल. पॅन आधार लिंक करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी असून ती घरबसल्या ऑनलाईन करता येते. यासाठी आयकर विभागाच्या ई-फायलिंग पोर्टलला भेट द्यावी लागेल. होम पेजवरील लिंकवर पॅन आणि आधारची माहिती भरल्यानंतर मोबाईलवर आलेला OTP सबमिट केल्यास काही मिनिटांतच लिंकिंग प्रक्रिया पूर्ण होते. आमा चॅनलला लाईक करा, बातमीला शेअर करा, सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका.